सोहम आणि सियाच्या लग्नाला आता फक्त 1.5 वर्ष झालं होतं. दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं. कॉलेजची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि घरच्यांच्या थोड्या नाराजीनंतर लग्नही झालं. सुरुवातीला सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. इंस्टाग्रामवर फोटो, फेसबुकवर गोड गोड कॅप्शन, व्हॉट्सअपवरती रात्री उशिरापर्यंत गप्पा. जगाला वाटायचं की ही जोडी एकदम परफेक्ट आहे. पण फोटोमध्ये जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं. सोहम एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. ऑफिसचा स्ट्रेस, टार्गेट, बॉसचा दबाव या सगळ्यामुळे त्याच्या स्वभावात हळूहळू चिडचिडेपणा येत होता. दुसरीकडे सिया लग्नानंतर स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होती. तिलाही जॉब करायचा होता, पण सासरी त्याला विरोध होता. सोहम म्हणायचा, "थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल." पण सियाला वाटायचं की तिच्या इच्छा कोणाला समजूनच घ्यायच्या नाहीत. आता छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागली होती. कधी जेवणात मीठ कमी असल्यावर, कधी घरी उशिरा आल्यावर, तर कधी फोनवर जास्त वेळ घालवल्यावरून. या अशा गोष्टी होत्या ज्या एकत्र बसून हसत खेळत सोडवता आल्या असता. पण आजकालच्या आयुष्यात वेळेपेक्षा जास्त महत्त्व युगोला मिळू लागले. सोहमचा एक खूप जवळचा मित्र होता, निखिल. ऑफिसमधलाच सोबती. प्रत्येक लंच ब्रेकमध्ये दोघं एकत्र बसायचे. जेव्हा पण सोहम आणि सियाचं भांडण व्हायचं, सोहम लगेच निखिलला फोन करायचा. निखिल त्यांचं ऐकून तर घ्यायचा, पण समजवण्याऐवजी आगीत तेल ओतायचा. तो म्हणायचा, "भावा, लग्नानंतर मुली बदलतात. तू जास्त झुकलास ना तर ती तुझ्या डोक्यावर बसेल. आत्ताच कंट्रोल नाही केलंस तर आयुष्यभर पश्चाताप करशील." सोहमला आधी वाटायचं की कदाचित चूक त्याचीही आहे, पण तो आता प्रत्येक वेळी स्वतःलाच खरं मानू लागला. त्याला वाटू लागलं की जर झुकला तर त्याची इज्जत कमी होईल. तिकडे सियाची पण एक खास मैत्रीण होती, रिया. दोघी कॉलेजपासून सोबत होत्या. रियाचं स्वतःचं लग्न 1 वर्षापूर्वी तुटलं होतं. ती आतून खूप कडवट झाली होती. जेव्हा पण सिया रडत तिला फोन करायची, रिया म्हणायची, "हे बघ, तू शिकलेली आहेस, कोणावर अवलंबून नाही. जर आता नाही बोललीस ना तर आयुष्यभर दबून राहावं लागेल." पुरुषांना सवयच असते बायकांना कमी लेखण्याची. सियाला आधी वाटायचं की कदाचित तिने थोडी तडजोड करायला हवी, पण आता ती प्रत्येक वेळी अधिक कडक वागू लागली. तिला वाटायचं की जर तिने माफी मागितली तर ती कमकुवत ठरेल. हळूहळू परिस्थिती अशी झाली की सोहम आणि सियामध्ये संवाद कमी आणि भांडणं जास्त होऊ लागली. एक दिवस फक्त एका गोष्टीवरून भांडण झालं की सियाने इंस्टाग्रामवर आपला फोटो टाकला होता, ज्यावर तिच्या कॉलेजच्या जुन्या मित्राने लुकिंग ग्रेट अशी कमेंट केली होती. सोहमला ते वाईट वाटलं. तो म्हणाला, "लग्नानंतरही अशा लोकांशी संबंध ठेवण्याची काय गरज आहे?" सियाला हे वागणं कंट्रोलिंग वागलं. तिने लगेच रियाला फोन केला. रिया म्हणाली, "बघितलंस, मी म्हटलं होतं ना, आज फोटोवर बंदी घालतोय, उद्या घराबाहेर पडण्याची घालेल." तिकडे सोहमने निखिलला सांगितलं. निखिल म्हणाला, "भावा, जर आता कडक वागला नाहीस तर ती हाताबाहेर जाईल." त्या रात्री दोघं एकाच घरात असूनही दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्यांनी एकाच छताखाली शांततेला जिंकू दिलं. दिवस सरत गेले. आता प्रत्येक छोट्या गोष्टीवर दोघेही आपापल्या सल्लागाराकडून मत घेऊ लागले. विचित्र गोष्ट ही होती की ज्या गोष्टी 2 व्यक्तींमधल्या होत्या त्या आता 4 लोकांच्या डोक्यातून जाऊ लागल्या. आणि जेव्हा नात्यात तिसऱ्या आणि चौथ्या माणसाचा हस्तक्षेप वाढतो, तेव्हा विश्वास हळूहळू श्वास सोडायला लागतो. एका संध्याकाळी सिया म्हणाली, "आपल्याला बसून बोललं पाहिजे." सोहम फनकारण्याने उत्तरला, "आता काय बोलायचंय? सगळं स्पष्ट आहे." खरं तर स्पष्ट काहीच नव्हतं. फक्त दोघांच्या मनातल्या दुसऱ्यांबद्दल चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली होती. रिया वारंवार सियाला सांगायची, "जर तू आज झुकलीस ना तर आयुष्यभर झुकावं लागेल." निखिल सोहमला समजावायचा, "बायकोला जास्त स्वातंत्र्य दिलं ना तर ती डोक्यावर बसेल." आणि याच ओढाताणी ते प्रेम जे कधी दोघांची ताकद होतं, आता दोघांची कमजोरी बनत चाललं होतं. एक दिवस रागाच्या भरात सोहम बोलून गेला, "जर एवढंच त्रास होत असेल ना तर आपण वेगळं होऊया." हे शब्द रागाच्या भरात निघाले होते, पण रिया आणि निखिलच्या कानापर्यंत पोचता पोचता तो योग्य निर्णय बनला. सियाने रडत रियाला विचारले, "काय खरंच वेगळं व्हायला हवं?" रियाने एक क्षणही न विचार करता सांगितलं, "हो, स्वाभिमान सगळ्यात वर असतो." तिकडे निखिलने सोहमला सांगितलं, "भावा, घटस्फोटाला घाबरू नकोस. आजकाल ही साधी गोष्ट आहे. बरं होईल लवकर निर्णय घेतला तर." ज्या घटस्फोटाबद्दल दोघांनी कधी विचारही केला नव्हता, आता तोच शब्द त्यांच्यामध्ये भिंत बनून उभा राहिला होता. त्यांना वाटत होते की ते खंबीर बनत आहेत, पण प्रत्यक्षात ते दुसऱ्यांच्या विचारांच्या हातातली बाहुली बनत चालले होते. आणि एक दिवस राग, अहंकार, गोष्टीच्या नादात त्यांनी फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. कोणीही शेवटच्या वेळी बसून मोकळेपणाने बोललं नाही. कोणीही हे विचारलं नाही की काय खरंच आपल्याला वेगळं व्हायचं आहे. बस दोघांनी तेच केलं जे त्यांना वारंवार समजवलं गेलं होतं.
त्यांना वाटलं की ते बरोबर आहेत, पण सत्य अजून समोर यायचं बाकी होतं. फॅमिली कोर्टात पहिली तारीख, तो दिवस ज्या कधी कोणी आपल्या लग्नाच्या गोष्टी विचारही केला नव्हता. सोहम आणि सिया जे कधी एकमेकांचा हात धरून भविष्याची स्वप्न बघायचे, आज एकमेकांशी नजर मिळवणं टाळत होते. मध्ये फक्त एक फाईल होती, घटस्फोटाची फाईल. कोर्टाच्या बाहेर विचित्र गर्दी होती. कोणी गप्प होतं, कोणी रडत होतं, कोणी वकिलाशी वाद घालत होतं. सोहमने एका क्षणासाठी सियाकडे बघितलं. ती आधीसारखीच होती. तोच चेहरा, तेच डोळे, फक्त त्यात आता आपलेपणा कमी आणि थकवा जास्त होता. पण दोघांपैकी कोणीच पुढाकार घेतला नाही. कारण आता प्रत्येक पाऊल त्यांच्या स्वतःच्या निर्णयापेक्षा त्यांच्या सल्लागाराच्या मतानुसार ठरत होतं. निखिल सकाळपासून सोहमसोबत होता. त्याने खांद्यावर हात ठेवून सांगितलं, बघ भावा, इमोशनल होऊ नकोस. बायका शेवटच्या क्षणी ड्रामा करतात. खंबीर राहा. सोहमने मान डोलवली. पण आत कुठेतरी अस्वस्थता होती. काय तो खरोखर खंबीर बनत होता की फक्त हट्टाला पेटला होता? तिकडे रिया सियासोबत होती. तिने सियाला मिठी मारली आणि म्हणाली, आज तू तुझं आयुष्य परत मिळवतेस. मागे वळून बघू नकोस. सियाने थोडं हसून दाखवलं. पण मनात एक प्रश्न सारखा येत होता. मी खरंच माझं आयुष्य परत मिळवते की माझं स्वतःचं जग तोडतीये? जजनी दोघांना काउन्सिलिंगसाठी पाठवलं. काउन्सिलरने अतिशय शांत स्वरात विचारलं, तुम्ही दोघांना वेगळं का व्हायचंय? सोहम म्हणाला, आमचे विचार पटत नाहीत. सिया म्हणाली, आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. काउन्सिलरने पुन्हा विचारलं, तुम्ही कधी कोणत्याही तिसऱ्या माणसाचा सल्ला न घेता शांतपणे बसून बोललात का? दोघेही गप्प झाले. खरं तर त्यांनी तसा प्रयत्न कधीच केला नव्हता. प्रत्येक भांडणानंतर फोन उचलला जायचा, एकतर निखिलला किंवा रियाला. घराच्या गोष्टी घरात सोडवण्याऐवजी त्या बाहेरच्या चर्चेचा विषय बनल्या होत्या. कोर्टातून परतताना कारमध्ये शांतता होती. अचानक सोहमच्या फोनवर निखिलचा मेसेज आला. सगळं ठीक आहे ना? कडक वाघ, माघार घेऊ नकोस. तिकडे सियाच्या फोनवर रियाचा मेसेज होता. त्याने मनवण्याचा प्रयत्न केला तरी तू मानू नकोस. किती विचित्र होतं ना. दोघांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बोलण्याची इच्छा होती, पण दोघांना आधीच सूचना मिळाल्या होत्या. दिवस जात होते. घटस्फोटाची प्रक्रिया लांबत होती. प्रत्येक तारखेनंतर कागदावर सह्या वाढत होत्या आणि नात्याचा विश्वास कमी होत होता. एका संध्याकाळी सोहम ऑफिसमध्ये उशिरापर्यंत बसला होता. त्याने नकळत स्वतःचे आणि सियाचे जुने फोटो पाहिले. गोवा ट्रिपचे फोटो, लग्नाचा व्हिडिओ आणि छोट्या क्लिप ज्यात सियाने केक कापताना त्याच्या चेहऱ्याला क्रीम लावली होतं. त्याच वेळी निखिल आला आणि म्हणाला, अजूनही जुन्या आठवणीत अडकलायस? पुढे जा भावा, नवीन आयुष्य सुरू कर. सोहमने फोन लॉक केला. पण मनात एक प्रश्न उभा राहिला. काय प्रत्येक भांडण इतकं मोठं होतं की नातं संपवणं गरजेचं होतं? तिकडे सियालाही सत्याची एक झलक तेव्हा मिळाली जेव्हा ती एका दिवशी रियाच्या घरी गेली. तिथे रिया आपल्या एका नवीन मैत्रिणीसोबत बसून हसत होती. बोलता बोलता रिया म्हणाली, लग्न नावाची गोष्टच फालतू आहे. बरं झालं तू पण बाहेर पडलीस. सियाने विचारलं, जर बोलून सगळं ठीक होऊ शकलं असतं? रिया हसत म्हणाली, कधीच ठीक होत नाही ग. पुरुष बदलत नाहीत. त्याच क्षणी सियाला वाटलं, रिया खरंच तिचं भलं इच्छिते की तिच्या स्वतःच्या तुटलेल्या लग्नाचं दुःख सियाच्या निर्णयात मिसळते. हळूहळू सत्याचे किरण दोघांपर्यंत पोहोचू लागले. सोहमला जाणवलं की निखिल नेहमी स्वतःच्या अपयशी नात्याच्या गोष्टी सांगून त्याला भडकवायचा. स्वतः निखिलचा साखरपुडा मोडला होता कारण त्याला कोणासमोर झुकायचं नव्हतं. सियाला जाणीव झाली की रिया फक्त गोष्टीला स्वाभिमान म्हणते आणि तडजोडीला कमजोरी. पण खरं तर प्रत्येक नातं थोडं झुकण्याची अपेक्षा करतं. पण आता परिस्थिती खूप पुढे गेली होती. एका दिवशी कोर्टाच्या दुसऱ्या काउन्सिलर म्हणाले, अनेकदा घटस्फोट पती पत्नीमुळे नाही तर त्यांच्या अहंकारामुळे आणि बाहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे होतो. विचार करा, तुमच्या दोघांमध्ये खरंच इतकी मोठी दरी होती की कोणीतरी ती मुद्दाम मोठी केली? त्या प्रश्नाने दोघांना आतून हलवून सोडलं. कोर्टाबाहेर पडताना पहिल्यांदा दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. यावेळी नजरेत राग नव्हता तर गोंधळ होता. सिया हळूच म्हणाली, आपण कोणालाही न सांगता एकदा बोलू शकतो का? सोहम काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, कदाचित आपण हे आधीच करायला हवं होतं. पण आता उशीर तर झाला नव्हता ना. कारण घटस्फोटाची शेवटची तारीख जवळ येत होती आणि एकदा निर्णय झाला की मागे वळणं सोपं नव्हतं. ते सत्याचा सामना करू शकतील की अहंकार आणि इतरांच्या सल्ल्यांच्या जाळ्यात कायमचे अडकतील? पुढच्या तारखेच्या आदल्या दिवशी ती संध्याकाळ, ज्या संध्याकाळी दोघांचा आयुष्याचा काळ ठरणार होता. सियाने हिम्मत करून सोहमला मेसेज केला. उद्या संध्याकाळी 6 वाजता त्याच जुन्या कॉफी शॉपमध्ये जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो. फक्त आपण दोघंच, कोणालाही न सांगता. सोहमने मेसेज वाचला. काही सेकंद तो स्क्रीनकडे बघत राहिला. बोटं उत्तर टाईप करण्यासाठी उचलली पण थांबली. तेवढ्यात निखिलचा फोन आला. भावा, उद्याची तारीख फायनल आहे ना? आता मागे हटू नकोस आणि हो, तिला भेटायचा प्रयत्नही करू नकोस.
बायका शेवटच्या क्षणी इमोशनल कार्ड खेळतात. निखिलचं हे बोलणं ऐकून सोहमने फक्त हं म्हटलं आणि फोन ठेवला. त्याच्या मनात एक युद्ध सुरू होतं. मित्राचा सल्ला मानावा की मनाचा आवाज. दुसरीकडे सियाला रियाचा फोन आला. ऐक, तू त्याला भेटायचा प्लॅन तर करत नाही ना? बघ, जर तू पुन्हा त्याच्याशी बोललीस तर त्याला वाटेल की तू कमकुवत पडलीस. सियाने पहिल्यांदाच रियाला विचारलं. जर कमकुवत पडल्याने नातं वाचणार असेल तर? रिया काही क्षण गप्प झाली आणि मग म्हणली, तुला तुझं आयुष्य बर्बाद करायचं असेल तर कर. फोन कट झाला. त्याच क्षणी सियाने ठरवलं, आजचा निर्णय ती स्वतः घेणार. संध्याकाळी 6 वाजता तेच कॉफी शॉप, त्याच कोपऱ्यात जिथे कधी काळी दोघांनी भविष्याची स्वप्न पाहिली होती. सोहम आत आला. सिया आधीच तिथे बसली होती. काही सेकंद दोघांमध्ये शांतता होती. मग सिया म्हणाली, सोहम, आपण इतके लांब कसे आलो? सोहमने खोल श्वास घेतला. कदाचित आपण सोबत राहण्याचा प्रयत्नच केला नाही, फक्त दुसऱ्याचंच ऐकलं. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. प्रत्येक वेळी जेव्हा आपलं भांडण व्हायचं, मी रियाला फोन करायचे आणि ती म्हणायची की झुकू नकोस. मला वाटायचं की जर माफी मागितली तर मी हरले. सोहम हळूच म्हणाला, मी पण प्रत्येक वेळी निखिलशी बोलायचो. तो म्हणायचा की जर तू झुकलास तर ती तुला दाबून टाकेल. दोघं एकमेकांकडे पाहू लागले. सत्य समोर होतं. ते शत्रू नव्हते तर फक्त इतरांच्या विचारांचे गुलाम बनले होते. सोहम पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलला, आपली भांडणं खरंच इतकी मोठी होती का? इंस्टाग्रामची कमेंट किंवा जॉबबद्दल बोलणे या गोष्टी लग्नासारखं नातं संपवण्यासाठी पुरेशा होत्या का? सियाने मान हलवली, नाही. पण प्रत्येक वेळी आपल्याला हेच पटवून दिलं गेलं की समोरचा चुकीचा आहे आणि आपणच बरोबर आहोत. त्या संध्याकाळी त्यांनी तासनतास गप्पा मारल्या, न ओरडता, आरोप न लावता. सियाने मान्य केलं की कधी कधी ती रागाच्या भरात गोष्टी वाढवायची. सोहमने कबूल केलं की तो त्याच्या इन्सिक्युरिटीला अधिकाराचं नाव द्यायचा. दोघांना समजलं होतं की चूक दोघांची होती, पण निर्णय मात्र त्यांचा नव्हता. तो निर्णय अशा लोकांच्या सल्ल्याने घेतला गेला होता जे स्वतःच्या नात्यात अपयशी होते. अचानक सियाने विचारलं, जर आपण कोर्टात घटस्फोट घेतला तर खरंच आपण आनंदी राहू शकू? सोहमने प्रामाणिकपणे उत्तर दिलं, कदाचित नाही. कारण तुला गमवण्याचा निर्णय माझ्या मनाचा नव्हता. मला फक्त हे सिद्ध करायचं होतं की मी झुकणार नाही. दोघांना जाणीव झाली की खरी लढाई एकमेकांशी नव्हती तर अहंकाराची होती. पण अडचण अजून संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी शेवटची सुनावणी होती. जर त्यांनी जज समोर हो म्हटलं असतं तर कागदावर नातं कायमचं तुटलं असतं. सकाळी पुन्हा तेच फोन आले. निखिल म्हणाला, भावा, आज फायनल करून टाक, नंतर पश्चाताप नको. रिया म्हणाली, बघ, आज मागे हटलीस तर आयुष्यभर रडशील. यावेळी दोघांनी काहीच उत्तर दिलं नाही. कोर्टात जजने शेवटचं विचारलं, तुम्हा दोघांना संमतीने घटस्फोट हवा आहे का? खोलीत सन्नाटा होता. सोहमने सियाकडे पाहिलं. सियाने हलकी मान हलवली, हो. म्हणण्यासाठी नाही तर जणू विचारत होती, काय खरंच आपल्याला हेच हवंय? दोघांच्या डोक्यात कालचं बोलणं घुमत होतं. जजनी पुन्हा विचारलं, हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे ना? कोणाच्या दबावाखाली तर नाही ना? हा प्रश्न एखाद्या बाणासारखा लागला. सोहम हळूच म्हणाला, सर, आम्हाला थोडा वेळ हवा आहे. सियाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पण यावेळी ते दुःखाचं नाही तर सुटकेचं होतं. कोर्टाने त्यांना अजून एक संधी दिली. बाहेर पडताच निखिल रागात म्हणाला, हे तू काय केलंस? इमोशनल झालास? सोहम पहिल्यांदाच खंबीर आवाजात म्हणाला, नाही, यावेळी मी माझा स्वतःचा निर्णय घेतलाय. तिकडे रिया सियाला म्हणाली, तू पुन्हा त्याच जाळ्यात अडकतेस. सिया शांतपणे म्हणाली, नाही रिया, यावेळी मी कोणत्याही जाळ्यात नाही, तर माझ्या नात्यात परत जाते. पण काय सगळं खरंच ठीक होईल? भेगा पडलेला विश्वास पुन्हा जोडला जाईल का? मैत्रीच्या नावाखाली होणारा हस्तक्षेप कायमचा थांबेल का? नातं अजून तुटलं नव्हतं, पण ते वाचवण्याची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. कोर्टातून बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच सोहम आणि सियाने एकत्र घरी आले. वाटेत दोघेही शांत होते, पण ही शांतता आधीसारखी भित्त नव्हती. ही विचारांची आणि समजुतीची शांतता होती. घरी पोचल्यानंतर सिया हळूच म्हणाली, जर आपल्याला खरंच हे नातं वाचायचं असेल तर एक अट आहे. सोहमने विचारलं, काय? सिया म्हणाली, आता आपली भांडणं आपल्या खोलीच्या बाहेर जाणार नाहीत, ना तुझ्या मित्रापर्यंत ना माझ्या मैत्रिणीपर्यंत. सोहमने एक क्षणही न विचार करता म्हटलं, मान्य आहे, पण नाती फक्त शब्दांनी वाचत नाहीत, सवयी बदलाव्या लागतील. सुरुवातीचे काही दिवस खूप विचित्र होते. जेव्हा जेव्हा छोटं भांडण व्हायचं, दोघांचे हात नकळत फोनकडे वळायचे. मग ते थांबायचे, स्वतःला आठवण करून द्यायचे की आता नाही. एका दिवशी पुन्हा सियाच्या जॉबचा विषय निघाला. आधीसारखं भांडण सुरू होणार होतं. आवाज वाढले होते, पण यावेळी सोहम थांबला. त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, तू मला समजावून सांग की तुला जॉब का करायचा आहे? सिया पहिल्यांदाच रागाशिवाय बोलली, कारण मला वाटतं की माझी ओळख फक्त कुणाची तरी पत्नी म्हणून असू नये. मला तुझी पार्टनर बनायचं आहे, बरोबरीने.
सोहम शांतपणे ऐकत राहिला. मग म्हणाला, मला भीती वाटत होती की तू कदाचित माझ्यापासून लांब जाशील. कदाचित मी इनसिक्युअर झालो होतो. ज्या गोष्टीवरून आधी भांडण व्हायचं त्या गोष्टीवर आता संवाद झाला. हळूहळू दोघांना समजलं की मूळ समस्या छोट्या गोष्टी नव्हत्या, तर त्या गोष्टी वाढवणारे लोक होते. एका संध्याकाळी निखिल अचानक घरी आला. तो हसत म्हणाला, काय भावा, शेवटी घटस्फोट नाही घेतलास. पुन्हा तीच जुनी कहाणी. सोहम शांत पण खंबीर आवाजात म्हणाला, निखिल, हे माझं आयुष्य आहे आणि यावेळी निर्णय माझा आहे. कदाचित आधी मला समज नव्हती, पण आता आहे. निखिलने टोमणा मारला. बघ हा, पुन्हा रडत बसशील. सोहम हसून म्हणाला, जर रडलो तरी माझ्या स्वतःच्या चुकीमुळे रडेल, कोणाच्या सल्ल्यामुळे नाही. तिकडे रिया सुद्धा सियाला भेटायला आली. ती म्हणाली, तू पुन्हा त्याच नात्यात परतलीस. सियाने उत्तर दिले, रिया, प्रत्येक नातं तुझ्यासारखं नसतं आणि प्रत्येक माणूस तुझा एकसारखा नसतो. कदाचित आधी मी तुझ्या दुःखामुळे निर्णय घेत होते, माझ्या हृदयाचं ऐकत नव्हते. रिया पहिल्यांदाच गप्प झाली. तिला ही जाणीव झाली की तिने तिच्या तुटलेल्या नात्याचा कडवटपणा सियाच्या लग्नात कालवला होता. काळासोबत सोहम आणि सियाने एक नियम बनवला. जर भांडण झालं तर त्याच दिवशी संपवायचं. जर राग असेल तर झोपण्यापूर्वी बोलायचं. जर चूक झाली तर माफी मागायची. पण कोणीही आधी झुको, कारण त्यांना आता समजलं होतं की झुकणं म्हणजे हारणं नसतं, नातं वाचवणं हीच खरी संपत्ती असते. 6 महिन्यानंतर तेच कोर्ट. पुन्हा यावेळी फाईलमध्ये घटस्फोटाची मंजुरी नव्हती, तर अर्ज मागे घेण्याचं पत्र होतं. जजने हसत विचारलं, तर शेवटी निर्णय बदलला. सोहम म्हणाला, हो सर, यावेळी निर्णय आम्ही घेतला आहे. सियाने जोडलं, आणि यावेळी आमच्यामध्ये कोणीही तिसरा माणूस नाहीये. कोर्ट बाहेर पडताना दोघांनी एकमेकांचा हात धरला. हा तोच हात होता जो रागाच्या भरात सुटला होता, पण आज समजुतीने पुन्हा जोडला गेला. काही महिन्यानंतर सियाला नोकरी मिळाली. सोहमने स्वतः तिला पहिल्या दिवशी ऑफिसला सोडलं. दोघांमध्ये मतभेद आजही होतात, कारण दोन व्यक्ती कधी पूर्णपणे सारख्या नसतात. पण फरक फक्त इतकाच होता, आता ते भांडण कमी आणि समजून जास्त घेतात. त्यांनी शिकून घेतलं होतं की आजच्या काळात नातं तोडणं सोपं आहे, सोशल मीडियावर स्टेटस बदलणं सोपं आहे, कोर्टात सही करणं सोपं आहे, पण शांतपणे बसून मनाचं बोलणं, अहंकार बाजूला ठेवणं आणि चला पुन्हा प्रयत्न करूया असं म्हणणं, या सगळ्यात कठीण आहे आणि धाडसी निर्णय असतो. त्यांना हेही समजलं होतं की प्रत्येक मित्र वाईट नसतो, पण प्रत्येक सल्ला योग्यही नसतो. नात्याची खरी ताकद बाहेरचे लोक काय विचार करतात यात नसते, तर आतले लोक काय अनुभवतात यात असते. त्या दिवशी सोहम सियाला म्हणाला, जर आपण पहिल्याच वेळी बसून बोललो असतो तर कदाचित कोर्टापर्यंत वेळच आली नसती. सिया हसली. उशिरा का होईना, पण आपण शिकलो. गोष्टीचा सगळ्यात मोठा धडा हाच होता, नातं तेव्हा तुटतं जेव्हा पती पत्नी भांडतात, पण नातं तेव्हा संपतं जेव्हा ते आपली लढाई दुसऱ्याला लढू देतात. छोट्या गोष्टी घटस्फोटापर्यंत नेल्या जातात आणि कधी कधी सगळ्यात योग्य निर्णय तोच असतो जो दोन माणसं एकांतात बसून एकमेकांचा हात धरून घेतात, गर्दीचा आवाज ऐकून नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.